हा फोटो दिसणारा शैलेश जगताप। शैलेश जगताप हा गुन्हे शाखेत हवालदार आहे। शैलेश जगतापनं आतापर्यंत बेकायदा 161 पिस्तूल पकडले आणि स्वतःची गनमॅन म्हणून ओळख निर्माण केली। आणि मी आता 200 बेकायदा पिस्तूल पकडणारच अशी जोरदार जाहिरातबाजी केली। पण त्यानं निर्दोष असणाऱ्या राहुल खेत्री याला टार्गेट केलं आणि तो स्वतःच टार्गेट झाला। 2 लाख रुपये दे नाहीतर तुला बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या खोट्या गुन्ह्यात अटक करतो अशी धमकी त्यानं राहुलला दिली। नंतर मला कोर्टात हजर केलं तर कोर्टाला मी सांगितलं स्वतः हँडवर छापता सर बिल सरांना त्यांनी समोर तिथं हे केलं। त्यांचा एक फोटो पण होता गो टाकता येईल। मग ते जज मॅडम म्हणले गुंडे हवालदारी सरांनी सांगितलं पण ते हवालदारी त्यांना त्यांनी हे घेतलं बोलणे का आरोपी म्हणून त्यांना बोलून घेतलं। शैलेश जगतापनं पैशांसाठी राहुलला गोवण्याचा प्रयत्न केला पण त्यानं विणलेल्या जाळ्यात तो स्वतःच अडकला। न्यायालयानं शहानिशा करून साक्षी पुरावे तपासल्यानंतर शैलेश जगताप याला आरोपी म्हणून हजर राहण्याचे आदेश दिले। त्यामुळे आम्ही न्यायालयात 384 342 प्रमाणे फिर्याद दाखल केली। न्यायालयाने सगळे साक्षीदार तपासले आणि सगळा पुरावा जेव्हा न्यायालयाला खरा वाटला तेव्हा न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध प्रोसिक्यूशनचे आदेश केले आणि त्यांना आरोपी घोषित केलं आणि आरोपी म्हणून त्यांना 12/5 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। शैलेश जगताप हा पुण्याच्या गुन्हे शाखेत कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत वादातून गोळीबार घडल्याच्या घटनेतही सहभागी असल्याची दबक्या आवाजात चर्चा असते। आता थेट न्यायालयानं आरोपी म्हणून हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतरही जर वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेत नेमकं काय सुरू आहे हे कळत नसेल तर मग काय बोलायचं। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणे।